नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज वेगळं म्हणजे जगातला सगळ्यात सोपा नाश्ता तो दाखवणार आहे, पण वेगळ्या पद्धतीने, हटके. प्रत्येक वेळेस तोच नाही, जरा वेगळा. तर पहा तुम्ही व्हिडिओ. तर इथे पहा, मी घेतलेला आहे 1.5 कप म्हणजे 1.5 वाटी बेसन पीठ घेणार आहे. पहा बरं, अगदी मापून आहे, मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं, चाळून घ्यायचं. ते चाळून घेतल्यामुळं कशी होती, त्या पिठामध्ये हवा जाती, गुठळ्या संपून जातात, गुठळ्या राहत नाही. म्हणून कधी पण तुम्ही घरी दळा किंवा बाहेरून आणा, विकतचं पीठ आणा किंवा चक्कीत दळून आणा, फक्त चाळून घ्यायचं. कुठलंही पीठ घेतलं तरी चालेल, पण चाळून घ्यायचं. चाळून घेतली, हवा मस्त भरलेली आहे त्याच्यामध्ये, मोकळं फडफडीत झालेलं आहे एकदम. आता इथे टाकते मी हिंग. थोडासा हिंग टाकायचा. पहा बरं किती टाकलाय. हिंग टाकल्यानंतर थोडीशी चिमूटभर आपली हळद टाकायची. जास्त टाकायची नाही हळद. हळद जास्त टाकली का धब्बे पडतात. 1 चमचा साखर घालायची. नंतर लगेच आपल्याला मीठ घालायचं चवीनुसार. आपल्याला थोडाच करायचं ना, 1.5 वाटी आहे फक्त, 100 ग्राम असं जास्तीत जास्त पीठ. तर 1.5 वाटीचं पिठाचं करणार आहे. इथं मात्र लिंबूसत्व घालायचं. लिंबूसत्व, लिंबू फूल म्हणतात, बाजारात मार्केटमध्ये भेटतं, ते घ्यायचं. तुमच्याकडे नसलं ते तर मग दही वापरलं तरी चालेल. आंबट दही असलं ना तर 1 पळीभर तेल ओतायचं मात्र त्याच्यात. तर हे झालं आपलं साहित्य याला खलवण्यासाठी. आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला. आता हीच वाटी आहे ना पिठाची, ही आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचे. 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे ना, 1.5च वाटी पाणी घालायचं आपल्याला. तर पहिलं 1 वाटी घातलेलं आहे. मग आता पाहूया किती लागतंय का अजून. मेजरमेंट माझं आहे ते 1.5 वाटी पीठ, तर 1.5 वाटीच ते आहे. पाहूया आता परत अर्धी वाटी घेतली, तर हे परत ओतून देते सर्वच. मेजरमेंटमध्ये जरासुद्धा इकडे तिकडे नाही. आणि मस्त खायचं ढवळून. छान असं ढवळून घेतल्यानंतर काय होतं, लिंबू फूल आहे, साखर आहे, मीठ आहे, ह्याला वितळलं पाहिजे. मग ह्याला थोडा वेळ आपलं पूर्ण गुठळ्या सोडून घ्यायच्या आणि थोडा वेळ 10 मिनटं तरी बाजूला ठेवायला लागणार आहे आपल्याला. 10 मिनटानंतर तुम्हाला परत दाखवणार. तर छान अशा पहिल्या गुठळ्या सोडायच्या. ह्या पूर्ण त्याच्यातल्या गाठी असतात पिठाच्या झालेल्या. पाणी टाकल्यानंतर गाठ बनती ना, मग पिठाच्या गाठी वगैरे सर्व मुलायम पीठ करायचे एकदम मस्त. नंतर झाकून ठेवायचं. हे पहा, कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. जरा पण पाण्याचा वापर दुसरा करायचा नाही किंवा काय नाही. हे बरोबर एकदम 1.5 वाटीला 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे, पुरे तेवढेच आपल्याला. आता हे बाजूला ठेवते मी आणि ह्याच्यावर झाकण ठेवून जरा बाजूला ठेवू. आपण दुसरी तयारी करूया तोपर्यंत. तर हे बाजूला ठेवलेलं आहे. आता पहा, इथं आपल्याला जे भांडं घालायचं, आपल्याला ढोकळा करायचा आहे. आपल्याला ढोकळ्याला भांडं घालायचं आहे ना, त्याला तेल लावून ठेवायचं. पहिलेच तयारी करायची याला, का की नंतर लगेच आपल्याला टाकायचं असतं. म्हणून त्यावेळेस तयारी करत बसायचं नाही, आधीच तयारी करून ठेवायचं. हे बघा, सगळीकडून वरपर्यंत लावायचं, का की आपला ढोकळा टम्म फुगणार आहे. हे लक्षात ठेवा. थोडासा आहे पीठ, पण त्या पिठाचा भरपूर होणार आहे आणि वेगळी ट्रिक लावून होणार आहे. पहा तुम्ही, कढईत पाण्यात टाकणार आहे मी डायरेक्ट. तर तुम्ही पहा कशा करणार आहे. आता हे परत एकदा हलवून घेऊ, का की वितळले का नाही सांगता येत नाही, का की 5 मिनटं 7 मिनटं झालेली आहेत. हे पहा, हे झालेलंच आहे. आता वितळलंच आहे सर्व, त्यातली साखर विकर सर्व. आता घ्यायचं विनो आपल्याला. हे विनोचं पाकिट आहे, लिंबूचंच चव आहे त्याला. आता हे ओतायचे ह्याच्यात. हे पहा, जरासं अर्धा चमचा पाणी टाकायचं वरती त्याच्यावर, त्या विनोवर. हां, असं पाणी टाकायचं, अर्धा चमचा बास, पुरेस तेवढंच. आता घ्यायचं खलवून. मस्त फास्ट पटकन करायची तयारी आहे ह्याची. एक दिशेनेच फिरवायचं आणि पटकन करायचं. छान फेस आलेला आहे, छान रंग बदललेला आहे.
मस्त झालेलं आहे पहा, एकदम फुलत चाललेलं आहे वरती. आता लगेच आपल्याला ओतायचं ह्याच्यात. मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे वरती गॅसवरती. गरम पाणी पाहिजे उकळतं, त्याच्यात मी लगेच म्हणजे आपण ओतलं ना इकडे का ती तयारी करायची. पहिली पाणी ठेवायचं गरम व्हायला, भांड्याला तेल लावून घ्यायचं, ही तयारी करून ठेवायची. आता इथे झालेलं आहे. डायरेक्ट मी लगेच आता भांड्यात ठेवणार आहे. हे बघा, ठेवलं आणि वरून झाकण ठेवायचं. लगेच झाकण ठेवते वरती. गॅस मिडियम ठेवलेला आहे. 10 मिनटं ठेवून द्यायचं. 10 मिनटात आपला ढोकळा तयार होणार. तोपर्यंत आपण इथे चटणीची तयारी करूया. इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि गोड आंब्याची चटणी करणार आहे मी आज. हे बघा, गोड आंबे आहेत. तोतापुरी आंबा होता, म्हणजे असं लूज नाही झालेला, कडकच आहे पण लाल पडलेला आतमध्ये. मिरच्या घेतल्या 2-3 आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या. हे पहा, आता हे एवढंच पुरेसं आपल्याला. एवढीच हिरवी चटणी करणार आहे फक्त, म्हणून एवढंच घालायचं. हे पहा, रंग फार सुंदर आले आहे चटणीला. तर मी काढून घेते वाटीमध्ये एका. पण आधी काय करायचं आहे, आधी काढून घेते, नंतर दाखवते तुम्हाला. ही चटणी सर्व व्यवस्थित या वाटीत काढून घ्यायची. आपल्याला तडका पण द्यायचा आहे त्याला. तडका पण कसा देणार आहे पण तुम्ही पहा. कढईत पाण्यात टाकणार आहे डायरेक्ट मी ढोकळा. पहा तुम्ही आता पुढे गेल्यावर. आणि एवढा जबरदस्त ढोकळा होणार आहे ना, विचारू नका तुम्ही. पहिला कधीच असा केला नसणार आहे तुम्ही, पण फार खमंग लागतो. चटणी थोडीच केलेली आहे. ढोकळा 100 ग्रामचा ढोकळा आहे. थोडा ढोकळा आहे पण फुलून छान येणार आहे, आणखीन भरपूर वाढणार आहे. तर इथे मी पाहते 7च मिनटं झालेत. जरा पाहते पहिली झालंय का आपला. बऱ्यापैकी फुललेला आहे वरती, पण आता बघूया झाला का. अजून झाला नाही. हे बघा, लागलं सुरीला. 7 मिनटात होत नाही ढोकळा बरोबर. अजून लावणार 2-3 मिनटं तरी लावणार आहे. तोपर्यंत आपण हिला तडक्याची तयारी करूया. तर इथे साखर टाकली, मीठ टाकलं पहिलं, सॉरी, मीठ टाकलं आणि लगेच साखर पण टाकायची थोडीशी. हे बघा, अर्धाच चमचा टाकला का की चटणी थोडी आहे आपली ना. मी याला मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून घेतलं. ह्याला तडका लगेच देऊन टाकू. तेल गरम करून घेतलेलं आहे मी आणि ह्याला जिरं आणि मोहरी टाकायची. हे बघा, छान तडका बसलेला आहे. अगदी मस्त तडका झालेला आहे आपला. हे बघा, छान चटणी एकदम जबरदस्त. आता उघडून पाहूया. आत्ता झालेला आहे मस्त. वा, तर आणखीन फुललेला आणि लागत पण नाही. पहा, हा आपला तयार झालेला. आता उतरून घेते मी. हे बघा, उतरून घेते लगेच. त्याला बंद करून टाकलं. इथे बघा, 2-3 चमचे पाण्याचं तेल घातलेलं आहे मी कढईमध्ये. पाहता, ह्याला ढोकळ्यासाठी तडका बनवणार आहे. मोहरी टाकले 2 चमचे, जिरं टाकायचं 1 चमचा. हे बघा, आणि सफेद तीळ टाकायचं 2 चमचे. लगेच सफेद तीळ पण टाकून घेते. सगळं तडतडून घ्यायचं पहिलं. त्याला फुलून द्यायचं सर्वांना. नंतर मिरच्या टाकणार आहेत. पहा तुम्ही, आता हे फुललेलं आहे तर मिरच्या मी देते टाकून 2-4. पहा, आता लगेच आपण टाकायचे. मी कढीपत्ता घेतलेला आहे पण तुकडे करून घेतलेले आहे. पहा, असंच द्यायचं टाकून मस्त कढीपत्ता. आणि ह्याच्यात मला पाणी ओतायचे आता भरपूर. आपल्याला कढईमध्ये ओतून टाकायचं आहे तो ढोकळा. तर पहा, आता पाणी ओतते ते. 1 ग्लास भरून पूर्ण पाणी ओतणार आहे मी आता. बघा, ह्याला फुलू द्या आधी जरासं, थोडंसं कुरकुरीत होऊ द्या. कुरकुरीत झाल्यानंतर आपल्याला 1 ग्लास भरून पाणी ओतते. तेव्हा
पूर्ण ग्लास म्हणून पाणी ओतते ते. हे पहा. आणि ह्याला उकळी येऊन द्यायची छान. साखर टाकायची. 2 चमचे साखर टाकले, मोठे 2 चमचे होते ते टाकले साखर. आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची, शिजून द्यायचं जरा त्याला. दणदणा उकळी आली ना, उकळी यायला लागलेली आता छान अशी मस्त. हां, झालेली उकळी यायला लागली तर ह्याला शिजू द्यायला कमी करून ठेवते आणि आपल्या ढोकळ्याकडे जाऊया आपण. हा ढोकळा हे बघा असं कळ्याने फक्त दाबून घ्यायचं, असं ढिल्ला करायचा थोडा. छान फुललेलं आहे. कितीचं पीठ होतं छोटं. आणि बघा आता पलटी करते मी. हे बघा, वाव मस्त निघालेलं आहे. पहा रंगही मस्त झालेला आहे. जाळी दाखवते तुम्हाला आता. दाबलं का वरती खाली येतो लगेच. दाबतो वरती करतो. पावासारखा झालेला आहे मस्त. पहा जाळी किती आहे त्याला. मस्त जाळी पडलेली आहे. खूप जाळी पडलेली आहे. पीठ किती होतं, अर्ध पण पीठ नव्हतं याच्या, पण किती झालेलं आहे पहा. आता हा ढोकळा काय करायचा मैत्रिणी, आपल्याला सगळीकडून जाळी पडलेली आहे. मऊ लुसलुशीत, पावापासून बी छान झालेलं आहे. आता मी डायरेक्ट ह्याला टाकणार आहे कढईमध्ये. हे बघा आता कढई उतरून घेतली, डायरेक्ट कढईमध्ये टाकते. हे बघा दिला सोडून कढईमध्ये मस्त आहे बघा. अशाच कढईमध्ये सोडून द्यायचं त्याला मैत्रिणींनो. पहा वरून मी खालून त्याला वरून लावलेलं आहे, टाकलेलं आहे चमच्यानी. आणि एवढा जबरदस्त पहा. आता आम्ही कापून पण दाखवला आता तुम्हाला. हे बघा. तर नक्कीच तुम्हाला आवडला ही पद्धत, ही ट्रिक. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.